या पार्किंग मध्ये थांबणं असल्या रिस्कीच काम आहे. ज्यावेळेला असा लोड असतो गेम आहे. इथे आहेत बघा लोक, ड्रायव्हर लोक बस आहेत नव्हते. पार्किंग मध्ये पोलीस आहेत. मी गाडी आत घातल्याच जाण्याचे प्रकार बरेच आहेत. मी तुम्हाला गाडी थांबवल्यानंतर दाखवतो की ते कुठून कुठून कशा प्रकारे ते गाडी पार्किंगचं एंट्रन्स आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आपण आहोत आता फ्रान्समध्ये. बरेच दिवस जरा आपण ब्लॉग टाकला नाही, थोडा टेक्निकल इश्यू होता आणि कामही आपल्याला थोडंसं क्रिटिकल भेटलं होतं, त्यामुळं शूट करायला भेटला नाही, त्यामुळं व्लॉग आला नाही. आता इथून पुढे कंटिन्यू व्लॉग येत राहतील मित्रांनो. तर गाडी आपली लोड झाली, आपण एका कंपनीमध्ये आहोत आणि आपल्याला फर्स्ट टाइम लोड मिळाला UKचा. पण आपण UKला जाणार नाही आहोत, आपल्याकडे विजा नाही. तर आमच्या कंपनीची दुसरा जो ड्रायव्हर असेल तो जाईल. सगळ्यांचा विजा लागतो. ते 6 महिन्यांना आपल्याला कंपनी विचारते की तुम्ही जाणार आहात की नाहीत UKसाठी. तर आपण येस म्हटलं तर आपलं विजा ते लावतात. तर आपलाही लागेल, अजून वेळ आहे. तर तुम्हाला रूट दाखवतो की गाडी कशी, म्हणजे आपला जो माल आहे तो कसा जाणार आहे युकेला. हा लंडन क्रॉस करून बर्मिंगहम मध्ये हा माल जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आपल्या मोबाईलच्या मॅपमध्ये जो आपल्याला कंपनीनं रूट पाठवलेला आहे, तो रूट कसा जाणार आहे मी तुम्हाला दाखवतो. तर हा मित्रांनो कंपनीचा मॅप आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता आपण लोडिंग पॉइंट वरती आहे आणि हा रूट असा जातोय बघा इकडून. पॅरिसच्या शेजारी लिले म्हणून एक गाव आहे. याची बेल्जियमची बॉर्डर आहे. ही दिसते, ही बेल्जियम आहे. हे दिसते तुम्हाला ब्रुसेल्स. त्यानंतर लिलीमध्ये जाणार आहे. या इकडं खाली पॅरिस आहे, इकडे पॅरिस आहे. इथून आपल्याला जायचं आहे. हा पॉइंट आहे पोर्टचा, हा पोर्ट आहे, हा दिसतोय 3 नंबर आपला स्टॉप जो लिहिला आहे कॅलस, हा पोर्ट आहे. आपल्याला इथं नेऊन हा ट्रेलर आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर तो इथून जहाजातून इथं जाणार आहे. तो हे इंग्लंड आहे, म्हणजे थोडक्यात UK आहे. तर हा इथून लंडन वाया, पाहू शकताय, वाया लंडन हा बर्मिंगहमला चाललाय. हा जो आपण लोड केलाय हा बर्मिंगहम मध्ये खाली होणार आहे, जो की दुसरा ड्रायव्हर घेऊन जाईल. त्याचा 4th स्टॉप इथं आहे. त्याला इथं जाऊन स्टॉप घ्यायचे, म्हणजे 9 आवरची इथं त्याला रेस्ट घ्यायचे. 4th स्टॉप त्याला टाकलाय. हा जो मधला आहे हा 2 तासाचा थोडक्यात फेरी मधला जहाजातला प्रवास आहे. हा जो दिसतोय तुम्हाला हा समुद्र आहे. हा जो 2 तासाचा प्रवास आहे हा जहाजातला आहे. तर आपले जो ट्रक असेल, जो आपला नेक्स्ट ड्रायव्हर हा ट्रेलर घेऊन जाईल, तो जहाजातून इथं इंग्लंडच्या पोर्टवरती, UKच्या पोर्टवरती उतरेल. तरी आपल्याला फक्त आता इथून फक्त 300 किलोमीटर नेऊन हा ट्रेलर द्यायचा आहे. आणि तो जो असेल ड्रायव्हर, तो इंग्लंडमधून ट्रेलर घेऊन आला असेल, तो या पॉइंटला आपल्याला 3 नंबर पॉइंटला तो आपल्याला तो ट्रेलर देणार. तो ट्रेलर ज्या देशाचा लोडिंग असेल त्या देशात आपण तो घेऊन अनलोड करायला जायचा आहे. फक्त आपल्याला काय करायचं, या 2 नंबर पॉइंट वरून या 3 नंबर पॉइंट वरती हा नेऊन ट्रेलर आपल्याला द्यायचा आहे. हे टोटल अंतर आपलं 360 किलोमीटर आहे. तर आता तुम्हाला मी मॅप दाखवला. तर अशा पद्धतीने इथून काम चालतं. म्हणजे ज्याचा UKचा विजा लागलेला आहे तो UK जाऊ शकतो. तर आमच्या कंपनीत बरेच आपले इंडियन पण आहेत, तिथले गोरे लोक आहेत, पण त्यांचा पण विजा आहे. कंपनी आपल्याला 6-6 महिन्याला विचारत असते की बाबा तुम्ही UKला चालणार आहात का. जर आपण येस म्हटलं तर कंपनी आपला विजा लावते. मग आपलाही लागेल. अजून आपण आता या आमच्या कंपनीत मी शिफ्ट होऊन फक्त 2-3 महिने झालेले आहेत. आमच्या कंपनीच्या आतमध्ये 2 कंपनी आहेत, त्याच्यात मी आता शिफ्ट झालेलो आहे. मग आपलाही लागेल, अजून वेळ आहे त्यासाठी. तर आता आपल्याला इथून ट्रेलर घेऊन जायचं आहे. आता याचं कस्टम होतं. मग एक कस्टमचं डॉक्युमेंट जो आहे तो अजून आलेला नाही, त्यामुळे त्यांनी मला वेट करायला सांगितलं. ज्यावेळेला तो पेपर आपल्याला मिळेल त्यानंतर आपल्याला जायचं आहे. आता काही कंपनीत कस्टम स्वतः कंपनीच कस्टम करून देते. काही कंपनी फक्त पेपर देतात, ते सांगतात तुम्ही तुमच्या कंपनीकडून बाहेरून तुम्ही कस्टम करून घ्या म्हणून. तर आपला कस्टम कंपनीच आहे, आपल्याला कंपनीच कस्टम क्लिअर करून देणार आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा आपल्याला सीधा आता पेपर भेटले की आपल्याला डायरेक्ट तिथं 360 किलोमीटर जायचं, जे की आपल्या एका शिफ्टमध्ये आपण तिथं जातोय. चला तर मित्रांनो, पेपर भेटलेले आहेत आपल्याला, कस्टमचे पेपर भेटलेले आहेत. सुरुवात करूया आपण. तर हा लोड जो आहे तो थोडासा रिस्की लोड असतोय. रिस्की म्हणजे काय म्हणतोय मी, का तर विषय काय असतोय, जी तुम्हाला म्हटलं ना, चोरी करणारी जी काळी आफ्रिकन लोक आहेत, ती लोक या ट्रेलरच्या आतमध्ये बसून UK जायचा प्रयत्न करतात. म्हणजे
त्यांना बिना विजेवरती तिकडे जायचं असते. तिकडल्या देशात जाण्यासाठी त्या अशा ट्रकचा आणि ट्रेलरचा उपयोग करतात. म्हणजे आपण कुठं तर थांबलोय तर ट्रेलरचा पडदा कट करून आत ते बसतात, आत बसतात किंवा अशी होते. याच्यासाठी आपल्याला जेल होऊ शकते जर असा माणूस बाय चान्स गेला UK मध्ये. तर जो चालवणारा ड्रायव्हर आहे किंवा ज्याने ट्रेलर दिलाय घेतलाय दोघंही या गोष्टीला जबाबदार असतात. त्यामुळे हा लोड रिस्की आहे. आपण हा जोपर्यंत जिथं आपल्याला चेंज करायचा आहे तिथं जाईसपर्यंत आपल्यासाठी हा माल रिस्की आहे. त्यामुळं कंटिन्यू वॉच ठेवावा लागतो आपल्याला ट्रेलरवरती की या ट्रेलरमध्ये कोण घुसलेलं नाही किंवा काय नाही. आणि याच्यासाठी सेपरेट आपल्याला एक सीट दिलेला असते. तो पेपर आपल्याला तो भरायचा असतोय की मी एवढ्या वेळा ट्रेलर चेक केला, मी इथं एवढा वेळ थांबलो होतो. तर या गोष्टी कंटिन्युटी म्हणजे बिलकुल लक्षपूर्वक या गोष्टी कराव्या लागतात. तिथं हा ट्रेलर देताना पण तुम्हाला मी व्हिडिओ जर बनवता आला तर मी तुम्हाला दाखवतोच पुढे की कशी लोक तिथं असतात किंवा कसा भाग आहे काय. तर तुम्हाला पुढे जर शूट करायला भेटलं तर मी तुम्हाला नक्की दाखवतो पुढे. तर हायवेला लागलोय आपण. थोड्या वेळासाठीच हा हायवे आहे आणि त्यानंतर गावातला रूट आहे परत आणि हायवे आहे. पुढून आपल्याला एक 16 किलोमीटरवरून परत विलेज रूटला जायचं आहे. आता आपण आहोत A304 या रोडला. त्यानंतर आपल्याला गावातला D रूट लागेल थोड्या वेळाने. तर आलोय आपण गावातल्या रस्त्याला. हायवे संपलाय. पाठीमागल्या व्हिडिओत बघितलं असेल तुम्ही गहू होता तर गहू पाहू शकता काढलाय आता. म्हणजे इथला निघालाय गहू. हे समोरून ट्रॅक्टर येते त्याच्यातून न्यायचा चाललाय. दिसत असेल तुम्हाला ट्रॅक्टर. तर बऱ्यापैकी म्हणजे शेत आहेत आता ती मोकळी झालेली आहेत. बघू शकता इकडे पूर्ण मोकळे आहेत. हा रस्ता तुम्ही याच्या आधी पण बघितला असेल पाठीमागल्या एका व्हिडिओमध्ये. का तर आपण त्याच रस्त्याने निघालोय. थोड्या वेळानंतर आपला रस्ता परत चेंज होईल. हा रस्ता तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिला असेल, पाठीमागल्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल. हा तोच रोड आहे. त्याच रोडने आपण निघालोय. तर मित्रांनो 2.5 तास प्रवास करून आपण एका हायवेला लागलेलो आहे. हायवे A23. आता आपलं जिथं ट्रेलर स्वाईप करायचं आहे आपल्याला, ट्रेलर हँडओव्हर करायचं आहे, ते लोकेशन राहिले 150 राहिले. आपल्याला एक 45 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. आपल्याला ब्रेक थोडासा पाठीमागच घ्यायचा आहे. का तर त्याचं कारण सांगतो. पुढं मी तुम्हाला जसं सांगितलं की हा लोड एकदम म्हणजे रिस्की लोड आहे. का तर यात जे काळी लोक आहेत जे इकडून आफ्रिकेतून आलेले आहेत ती इंग्लंडला जाण्यासाठी आपल्या ट्रेलरमध्ये चोरून लपून बसतात. त्याचे जाण्याचे प्रकार बरेच आहेत. मी तुम्हाला गाडी थांबवल्यानंतर दाखवतो की ते कुठून कशा प्रकारे ते गाडीचे जाण्याचे प्रकार बरेच आहेत. मी तुम्हाला गाडी थांबवल्यानंतर दाखवतो की ते कुठून कशा प्रकारे ते गाडीची राहिले. आपल्याला एक 45 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. आपल्याला ब्रेक थोडासा पाठीमागच घ्यायचा आहे. का तर त्याचं कारण सांगतो. पुढं मी तुम्हाला जसं सांगितलं की हा लोड एकदम म्हणजे रिस्की लोड आहे. का तर यात जे काळी लोक आहेत जे इकडून आफ्रिकेतून आलेले आहेत ती इंग्लंडला जाण्यासाठी आपल्या ट्रेलरमध्ये चोरून लपून बसतात. त्याचे जाण्याचे प्रकार बरेच आहेत. मी तुम्हाला गाडी थांबवल्यानंतर दाखवतो की ते कुठून कशा प्रकारे ते गाडीची तर 1 तास राहिला होता आपला. 1 तासात एक पार्किंग सापडले. मला माहीत नव्हतं पार्किंगमध्ये पोलीस आहेत. मी गाडी आत घातल्याच गाडी माझी चेक केली. पोलीस आहेत तुम्हाला दाखवतो. हे दिसते पोलीस आहेत. गाडी इथं लागल्या. पेपर गाडी सगळं काय चेक केलं त्यांनी.
तर इथून पुढं आता आपलं राहिलं फक्त 90 किलोमीटर आणि ही सगळा एरिया रिस्की असल्यामुळं पोलीस इथं एकदम ॲक्टिव्ह असते. ही प्रत्येक गाडी इथं येणारी गाडी खोलून सील असेल तर सील तोडून गाडी चेक करतात, गाडीचं कॅबिन वगैरे चेक करतात, ड्रायव्हरला चेक करतात, पेपर चेक करतात. इथून सगळ्या पुढं इथून पुढं खूप कमी पार्किंग आहेत, खूप म्हणजे खूप कमी. आपल्यालाही लकीली भेटलं, माझ्याकडे राहिलेत फक्त 1 तास 12 मिनटं, तेव्हा आपल्याला 45 मिनटाचा ब्रेक घेतला पाहिजे. तर इथं पाहू शकताय प्रत्येक गाडी चेक करतच पुढं निघालेत ती. या पार्किंगमध्ये थांबणं असल्या रिस्कीच काम आहे. ज्यावेळेला असा लोड असतो, मेन प्रॉब्लेम काय आहे की हा रोड तिकडच जातो जिथं म्हणतो आपण ज्याला डंकर किंवा रिफ्युजी ज्यांना म्हणतो, जे काळी लोक आहेत आफ्रिकन, त्यांना माहित आहे ह्या ज्या गाड्या निघाल्यात त्या इंग्लंडलाच निघाल्यात. त्यामुळे या 100 किलोमीटरच्या एरियात ते कुठेही बसलेले असतात. गाडी थांबली की ती त्यांचा ग्रुप असतोय. ते काय असं नाही की बाबा गाडीला हात करून गाडीत बसतात. ती गाडी तुमची थांबली, त्यांचा ग्रुप असतो, दोघा तिघांना गाडीत टाकणार, पाठीमागणं होता तसा दरवाजा बंद करून बाकीचे लोक दुसऱ्याकडे, म्हणजे त्यांचा ग्रुप असतोय. ते असं नाही की आपल्याला ते सांगून किंवा बघून आपल्याला दिसतंच वगैरे, असं काय नाही. त्यामुळे आता समजा आपली गाडी थांबली तर माझं कंटिन्यू माझं आरशामध्ये लक्ष आहे की पाठीमाग गाडी हलते का, कोण येते का. त्यात आता पोलीस येत आहेत त्यामुळे ती काय येणार नाहीत, काय प्रॉब्लेम नाही. पण हा टप्पा जो पण आपण पोहोचत नाही तो आपण गाडी थांबवाय नाही. पण आपलं टाइम संपत आलं, आपण 1 तासात 100 किलोमीटर जाणार नाही, 45 मिनिटाचा ब्रेक घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागलंय. अजून बघू शकता पोलीस गाडी अजून पण आहे, पाहू शकता इथं आहे. पाठीमागं सुद्धा येईल त्या कारला सुद्धा चेक करतात ते. आणि हा मेन रोड आहे. ह्या ज्या गाड्या दिसतात तुम्हाला, ह्या बऱ्यापैकी सगळ्या तिकडे इंग्लंडसाठीच निघालेल्या आहेत, म्हणजे UK जाण्यासाठीच निघालेली. हा मेन रोडच आहे, हायवे आहे. ह्यातल्या बऱ्यापैकी गाड्या ह्या कंटेनर बघा, ही इंग्लंडसाठीच निघालेल्या आहेत सगळी. त्यामुळे त्यांना माहीत असते की हा रोड किंवा इकडून गाडी जाणारी ही थोडक्यात तिकडच इंग्लंडलाच जाणार असते. ही पोलीस आहेत बघा. तर चला तर मित्रांनो, 46 मिनिटं झालीत, 1 मिनिट जास्तच झालाय. गाडी वगैरे चेक केली. इथं थांबायचं नसते पण आपली मजबुरीनं आपण थांबलोय. भरपूर पोलीस त्याच्यावरती आलं, भरपूर पोलीस गाड्या आल्या, प्रत्येकाला चेक केलं. इथं आमच्यातल्या गाड्या इथं कोण थांबत नाहीत. पण ऍक्च्युली माझी मजबुरी झाली, मी मागच ब्रेक घ्यायला पाहिजे होता, पण मला वाटलं आपण पोहोचल, पण मला ट्रॅफिक लागलं मगाशी, त्यामुळे ट्रॅफिक मध्ये माझा टाइम गेला. अदरवाईज मी पोहोचत होतो. ट्रॅफिक मध्ये माझा टाइम गेल्यामुळं थोडासा टायमाचं मिसमॅनेजमेंट झालं. आपण हा असला लोड मी फर्स्ट टाइमच केलाय. याच्या आधी मी इंग्लंडचा लोड कधी केला नव्हता. माझा पण ही फर्स्ट टाइमच वेळ आहे. ऍक्च्युली मला सांगितलं तर माझ्या मित्रांनी की बाबा 100-150 किलोमीटर आधी कुठेही थांबू नको म्हणून, पण आपल्याला 90 किलोमीटर मध्येच थांबावं लागलंय. आता जाऊन तिथं एकदा गाडी पूर्ण ओपन करून चेक करून त्यानंतर कस्टम केबल असते, मी तुम्हाला दाखवतो नंतर. कस्टम केबल असते ती टाकून आमच्या कंपनीचं सील असते ते लावायचं आहे. तर मित्रांनो पोहोचणार आहोत आपण. 9 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं. ती पार्किंग किंवा ज्याला क्रेविक म्हणतो पार्किंग आहे तिथं, जिथं आपल्याला ट्रेलर स्वॅप करायचं आहे. तर जाऊया तिथं आपण, पण प्रथमच जातोय तिथं. बिलकुल म्हणजे आपल्यासाठी नवीनच आहे हा. म्हणजे या भागात, फ्रान्सच्या ह्या भागात आपण आलो नव्हतो कधी, तेव्हा माझ्यासाठी पण ही गोष्ट नवीनच आहे. ऐकलंय मी खूप मोठं पार्किंग आहे. आमच्या बऱ्याच गाड्या असतात तिथं, म्हणजे बऱ्यापैकी आमच्या गाड्या तिथं जास्त असतात, का तर इंग्लंड लाईनला आमच्या गाड्या भरपूर चालतात. त्यामुळं बऱ्यापैकी तिथं आमच्या कंपनीच्या गाड्या भरपूर भेटतील तिथं आपल्याला. अडीच किलोमीटर राहिलेला आहे. ऍक्च्युली हा रस्ता सरळ जातोय तो ज्या पोर्टकडे जातोय, जो इंग्लंडला जायला पोर्ट बनलेला आहे
त्या पोर्टकडं हा रस्ता सरळ जातोय. आपला मोबाईलचं तर नॅव्हिगेशन तिकडंच दाखवणार आणि आपल्याला दुसरं लोकेशन दिलंय, म्हणजे जे पार्किंगमध्ये जिथं ट्रेलर स्वॅप करायचा आहे त्या लोकेशनवरती आपल्याला जायचं आहे. इथून आता आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे, पण आपलं नॅव्हिगेशन आहे ते आपल्याला सरळ दाखवणार पुढं याला जायला, त्या पोर्टला जायला. पण आपल्याला ऍक्च्युअली पोर्टमध्ये नाही जायचं, आपल्याला इथं ट्रेलर स्वीप करायचा आहे. जो आपला ट्रेलर न्यायला येणार आहे तो इथं ह्या पार्किंगमध्ये येणार आहे. तो इथून आपल्याला एक्झिट घ्यायचे. हे बाकीच्या गाड्या पाहू शकता, सगळ्या तिकडच निघालेल्या आहेत इंग्लंडसाठी. आमच्या कंपनीच्या गाड्या भरपूर दिसतील बघा, आल्यात समोर. पार्किंगचं एंट्रन्स आहे. तर बघूया आपल्या कंपनीच्या गाडीजवळच कुठं जागा भेटते का बघूया. आता इथं आपले इंडियन लोक भरपूर भेटतील का, तर भरपूर एवढ्या गाड्या इथं असतात, कोण ना कोण तर आपला माणूस इथं भेटणारच आपल्याला. गाडीवाल्याजवळच लावूया कुठेतरी, भरपूर आहेत इथे गाड्या आपल्या. ह्या इथं लावूया.
तर पोचलोय पार्किंगमध्ये. जेवढ्या ह्या येलो गाड्या दिसतात तुम्हाला सगळ्या आपल्या कंपनीच्या आहेत. जेवढ्या येलो गाड्या दिसतात तुम्हाला त्या सगळ्या आमच्या कंपनीत आहेत. अजून बऱ्याच तिकडे गाड्या आहेत. अजून असली 2 मोठी पार्किंग आहेत. इथं तुम्हाला 100-150 गाड्याच्या वर आमच्याच गाड्या दिसतील. तर जस्ट आता आपण ट्रेलर एकदा चेक करायचा आहे आतून, आणि त्यानंतर आपल्याला एक कस्टम केबल आहे. ती कस्टम केबल आपल्याला म्हणजे हुकातून वाहून घ्यायची असते. बघा या ट्रेलरला ही जी केबल आहे ना अशा हुकातून वाहून घ्यायची आहे. तर आपल्याला सुद्धा याच्यातून ही केबल आहे. ही केबल आपल्याला याच्यातून वाहून मागं त्याला सील लावायचं. आपल्या कंपनीनं आपल्याला सील दिलेलं असते, ते सील लावायचं आहे. एकदा ट्रेलर आपण ओपन करायचं आहे, पाठीमागून वरती जाऊन पूर्ण चेक करायचं आहे आणि त्यानंतर सील लावायचं आहे. तर अशा प्रकारचा माल भरलाय आपण. यात जगवार कंपनीचं म्हणजे जगवार कार आहे, त्या कारचं स्पेअर पार्ट आहेत. तर आपल्याला वरती चढून पूर्ण चेक करायचं आहे कोण गाडीत बसलंय का किंवा काय, किंवा हे वरचा पडदा आहे दाखवतो तुम्हाला. पुढून आहे ना, इथून असा कट करतात पुढून, पाक पुढून, आणि कुठून वर चढते तुम्हाला दाखवतो. पुढं इथून असा कट करते खाली उतरतात. तर हा पडदा आणि वरती कोण आहे का जरा वरती चढून आपण चेक करायचं आहे. हे अशा प्रकारे केबल आहे. या प्रत्येक होलातून आपल्याला पास करायचं येईल अशी, जे प्रत्येक आपले साईडचं त्रिपाल खोलायचं जो हुक आहे त्याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून ती क्रॉस करत दोन्ही साईडवरून पाठीमागं परत त्याला ही लावायचं, सील लावायचं आहे. तर याला कस्टम केबल म्हटली जातं. तर अशा प्रकारचे आहे. हे आपल्याला पूर्ण हुकातून आपल्याला वाहून घ्यायची आहे ती. तर अशा प्रकारे दोन्हीकडून आपण ही केबल ओवली आहे. अशा प्रकारे सगळीकडून लॉक आहेत आपल्या हँडल, या साईडने पण आपण केले. आता हे फक्त सील ह्या दोन्ही जी हे 2 आहेत याच्यामध्ये टाकून हे लॉक करायचं आहे आपल्याला. त्या प्रकारे सील झालेलं आहे, आपलं काम झालेलं आहे. ट्रेलर आपण पूर्ण चेक केला आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला दाखवतो ते जे आफ्रिकन लोक आहेत ते कसे जातात. या इथून हे आहे ना ओपन करून, हे एक आपल्या इथं ट्रेलर जोडण्यासाठी या इथून चढून वरती जातात या इथं. आणि तुम्हाला मागाशी दाखवल्याप्रमाणे आतून ते पांढरा असा आपलं वरचं जी ताडपदर आहे ते असा मधनं कट मारून त्यात वरून चढतात. इथून वर गेलं की इथून वर चढून या इथं पुढं कुठं तरी जागा असत्या मालाच्या पुढं, त्या जागेत ते बसून जातात. पण किंवा साईडला कट मारून सुद्धा ते घुसतात. तर ते आपल्याला समजतं, त्यासाठी आपल्याला ही सील करावं लागते किंवा बिलकुल पॅक बंद करून घेऊन जावं लागते. जरी असा त्यात माणूस जरी बसलेला असला किंवा काही जरी असला तर पुढं पोर्टमध्ये मोठे स्कॅनर आहेत, तिथं पोलीस आहेत, ते पूर्णपणे गाडी स्कॅनर खालून थर्मल स्कॅनर पण असतोय, नॉर्मल स्कॅनर पण असतोय. पूर्ण गाडी आतून बाहेरून सगळे तिथं चेक केली जाते. त्यांना जर डाऊट वाटला तर जे आपण सील लावलं आहे ते कट करून गाडीत आत जाऊन ते चेक करतात. पण तरीही काही लोक त्यातून चुकून ते जातातच. तेवढ्यासाठी भरपूर बॉर्डरवरती काळजी घेतली जाते. तर मित्रांनो, सील वगैरे लावून झालेला आहे. इथं मस्तपैकी शावर होता, शावर वगैरे घेतला. त्यानंतर इथं संध्याकाळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:30-9 वाजता आलेत. अजून अंधार काय पडलेला नाही. अंधार तुम्हाला माहीत आहे जवळपास 11:30च्या आसपासच अंधार पडणार आहे. तर इथं संध्याकाळी 7 वाजता एक फूड ट्रक येतो. तर त्या फूड ट्रकमध्ये मग आपण घेतलेलं आहे बघा फ्रेंच फ्राईज आहेत आणि एक काय म्हणतात त्याला चिकन आहे फ्राय केलेलं. तर ते चिकन अर्धा किलो आणि फ्राईज घेतलेत. आज आपण आता हेच खाणार आहोत का तर आपण दुपारी जेवण केलं होतं, त्यामुळे आता काही भुका एवढ्या नाहीत, त्यामुळे हेच खायचं आहे आणि झोपायचं आहे. मॅनेजरचा मेसेज आला होता, जो इंग्लंडवरून येणारा ट्रेलर आहे तो मिडनाईटला म्हणजे आज मध्यरात्री येणार आहे. त्यामुळे त्याने सांगितले की उद्या सकाळ उठूनच ट्रेलर स्विच करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला तो येईल तो आपल्याला शोधत इथंपर्यंत येईल. का तर माझ्या ट्रकचा नंबर त्याला दिलेला आहे, तो पार्किंगमध्ये सर्च केल्यावर त्याला मी सापडेल इथं आहे तो. त्यानंतर उद्या सकाळी आपल्याला ट्रेलर स्विच करायचा आहे. पाहूया आता तो ट्रेलर कोणत्या देशाचा लोड घेऊन येतोय, त्या देशात जाऊन तो ट्रेलर आपल्याला अनलोड करायचा आहे. आणि आपला हा ट्रेलर घेऊन तो तुम्हाला सकाळ दाखवलं की बर्मिंगमला जाणार आहे, म्हणजे लंडन नंतर जे बर्मिंगम येतं. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 10. अजून काय झोपलेलं नाही, झोप काय आलेली नाही, का तर अंधार पडल्याशिवाय झोपच येत नाही. तर दाखवतो बघा तुम्हाला पार्किंग केवढं मोठं आहे, जबरदस्त मोठं पार्किंग आहे. संध्याकाळचे 10:01 झालेत, आपल्याकडे लगभग 1:30 वाजले असतील. आणि पाहू शकता जेवढ्या येल्लो गाड्या दिसतात की नाही तेवढ्या सगळ्या आमच्या कंपनीच्या आहेत. मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं.
तर बघू शकता या सगळ्या आमच्या कंपनीच्या गाड्या आहेत. आमच्या भरपूर गाड्या इंग्लंड लाईनला चालतात. यात भरपूर सारे आपली भारतीय लोक पण आहेत, इथली लोक पण आहेत. भरपूर असे इथं 550 ते 600 गाड्यांचं पार्किंग आहे. त्यामध्ये लगभग 100 गाड्या आमच्याच असतील. पार्किंग पण भरपूर मोठं आहे. भरपूर पार्किंग मोठं आहे. आणि तुम्हाला सांगायचं मित्रांनो, लगभग 500 ते 600 गाड्यामध्ये एक 100-150 गाड्या अशा असतील ज्या लेडीज ड्राईव्ह करतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, मुली किंवा बायका ज्या आहेत त्या गाडी चालवतात. तर सगळं बाथरूम वगैरे त्यांच्यासाठी सगळं काय आहे. लेडीज बाथरूम आहे, लेडीज टॉयलेट आहे, शॉवर आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. या इकडं पण गाड्या आहेत बघा. खूप मोठं पार्किंग आहे. भरपूर म्हणजे भरपूर मोठं पार्किंग आहे. हे बाउंड्रीवाल आहे. आपण आता मेन गेटकडे चाललो आहे. तिथं सिक्युरिटी रूम आहे. त्या रूममध्ये सगळं काय ड्रायव्हरांच्यासाठी दाखवतो तुम्हाला. हे समोर दिसते सिक्युरिटी रूम आहे. तर हे सिक्युरिटी रूम आहे. वरती पाहू शकता जिम आहे ड्रायव्हरांच्यासाठी. सगळं काय मटेरियल आहे जिममध्ये. हे सिक्युरिटी रूम प्लस टॉयलेट, शॉवर, पाणी पिण्यासाठी, भरण्यासाठी सगळं काय. कॉफी मशीन आहे, खेळण्यासाठी छोट्याशा गेम आहेत, वॉशिंग मशीन आहे. हे सगळं काय ड्रायव्हरांच्यासाठी. कॉफी मशीन आहे. अरे तरी कॉफी मशीन आहे ड्रायव्हरांसाठी बसायला आहे. ते फुटबॉलचा गेम आहे. इथे आहेत बघा लोक, ड्रायव्हर लोक बसलेले आहेत. ही वॉशिंग मशीन आहे इथं कपडे धुण्यासाठी. वॉशिंग मशीन आहे. ही टॉयलेट आहेत सगळी. स्वच्छता बघा फक्त कसली. हे शॉवर आहेत आंघोळीसाठी. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 11. आपण बसलो होतो इथं. मित्र भेटले होते आपले, इंडियन होते. त्यांच्यासोबतच बोलत बसलो होतो. तासभर गेला. जाऊया आता गाडीकडे, झोपूया. सकाळी आता आपल्याला ट्रेलर स्वॅप करायचा आहे. ही मेन गेट आहे. इथूनच आपण आता आलो होतो. आणि जाऊया आपण गाडीकडे आता. अंधार पडत आलेला आहे. बरोबर 11 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आपली गाडी त्या तिकडे आहे, दिसत नाही. तिकडे तोंड करून लावलेले. भरपूर मोठं पार्किंग आहे. चला तर मित्रांनो, गुड नाईट. भेटूया सकाळी. आता फायनली झोपूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 8. आपला ट्रेलर रात्री 3:30ला स्वॅप झाला. 3:30ला उठून आपण ड्युटी चालू केली होती. ट्रेलर स्वॅप केला. गोराच होता, म्हणजे इथलाच कोणतर होता. तो स्वॅप करून तो इथंच थांबला. आता तो 9 तास रेस्ट करून जाईल. आपल्याला तिनं हा ट्रेलर दिला आहे. जुना पुराणा हा ट्रेलर, MT ट्रेलर आहे. तो लंडनमध्येच त्यानं खाली केलं. तर तिथून तो आला आहे MTच. लांब नाही आहे पण आला आहे तो MTच. एकदम पुराणासा ट्रेलर आहे. तर आपल्याला आता नेक्स्ट ट्रिप आलेली आहे. नेक्स्ट ट्रिप आपल्याला फ्रान्समधून इथून 200 किलोमीटरवरून लोड करायचं आहे आणि नेदरलँडमध्ये जाऊन अनलोडिंग करायचं आहे. बऱ्यापैकी आमच्या गाड्या आल्यात गेल्यात, काय मी चालूच राहते. तर चला तर जाऊया. दुसरी ट्रिप आलेली आहे. आपण दुसऱ्या ट्रिपला जाऊया. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट वर्कमध्ये. बाय बाय.